आरक्षणामध्ये आहेत, या इकडं. लोकशाहीची प्रेरणा संघनायक तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध, विश्ववंदनीय बौद्ध भिक्खू संघ, धम्मप्रसारक सम्राट अशोक आणि रिपब्लिकन राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या संविधानिक आदर्शांना त्रिवार वंदन. आज अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी महामोर्चा यशस्वी करण्यासाठी आपली पंचशील नगर या ठिकाणी बैठक संपन्न होत आहे. या बैठकीचे अध्यक्ष आमचे कपिलजी गायकवाड आणि उपस्थित आमचे संयोजन समितीचे सर्व सदस्य मंडळी आणि पंचशील नगरमधून मोठ्या संख्येनं अतिशय उत्साहामध्ये म्हणजे लहान, महिला, युवक, वृद्ध या सर्वांचा एक धूमधडाक्यात या मोर्चामध्ये सहभाग घडवण्यासाठी जिम्मेदार असलेले सर्व प्रमुख या ठिकाणी पंचशील नगरचे प्रमुख कार्यकर्ते. मित्रहो, आजची जी बैठक आहे ही बैठक 11 ऑगस्ट 2026 रोजी अंबाजोगाई शहरामध्ये महामोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या महामोर्चाची सुरुवात सकाळी 11 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते संविधान चौक, डेप्युटी कलेक्टर कार्यालय इथपर्यंत तो महामोर्चा येणार आहे. या महामोर्चासाठी आदरणीय आनंदरावजी आंबेडकर हे स्वतः या ठिकाणी येत आहेत. त्यांच्या समवेत ॲडव्होकेट सुरेशजी माने, आदरणीय बाबुरावजी आमचे पोटभरे, त्याचबरोबर पप्पूजी कागदे असे पत्रिकेच्या माध्यमातून तुम्हाला सर्व बांधव या ठिकाणी हे विस्तारानं कळेल. हे सगळे बांधव या ठिकाणी येत आहेत आणि आपली जिम्मेदारी अशी आहे की अंबाजोगाईमध्ये आतापर्यंत जेवढे मोर्चे झाले त्या सर्व मोर्चांचं रेकॉर्ड ब्रेक करायचं आहे. रेकॉर्ड ब्रेक असं करायचंय की बाबासाहेबांच्या चौकापासून संविधान चौकापर्यंत दोन्ही साईडनं पब्लिक फुल झाली पाहिजे. मोर्चा सुरू झालाय, कधी सुरू होणार आहे असं लोकांना वाटत असताना मधून फक्त अतिथींची जी आनंदरावजी आंबेडकर यांची गाडी मधून फक्त येईल. दोन्ही साईडनं पब्लिक फुल तिथल्या तिथं आणि सर्वांच्या खांद्यावर धम्मचक्राचे निळे ध्वज आणि ते इतक्या मोठ्या प्रमाणात ध्वज संयोजक समितीने नियोजन केलेलं आहे. मोठ्या प्रमाणात ध्वज तुम्हाला मिळणार आहेत. अख्खी अंबाजोगाई आपल्याला निळी करायची. आता एवढं कशासाठी करायचंय तर आपल्या बाबासाहेबांनी आपल्याला जे आरक्षण दिलं 59 जातीला अनुसूचीबद्ध करून अनुसूचीबद्ध 59 जातींचा समावेश करून त्यांना एससीचं आरक्षण दिलं आणि या एससीच्या 59 जातीमधली एक जात 58 लोकांची इच्छा नसताना सुद्धा त्यांच्या इच्छेच्या विरुद्ध शासनाच्या भूलथापांना बळी पडून आरक्षणावर एक संकट आणण्याचा प्रयत्न करत आहे. आता ते संकट आणण्याचा प्रयत्न कोण करतंय? टोटल आमचे मातंग बांधव ते करत नाहीत. ते मातंगामधले जे 5-6 जे चाबरे पुढारी आहेत त्यांना बाबासाहेब माहित नाहीत, त्यांना बाकी चळवळीशी काही देणं घेणं नाही. असे मोकार जे असलेले 5-6 पुढारी आहेत त्यांनी आणि विशेषतः आपल्या बीड जिल्ह्यातले 3 आहेत, या तिघांनी पूर्ण वातावरण खराब केलंय आणि हे त्यांनाच आपल्याला हे करायचंय. आपले हे सगळे बांधव बांधव सुद्धा आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्या हितासाठी आपल्याला काम करायचंय. का करायचंय? बाबासाहेबांनी आपल्याला दिलंय ते आपल्याला गुन्ह्यानं खाता येईल. ते जपलं पाहिजे आपण. अरे ज्यांना मिळालं नाही ते बिचारे बघा किती बेजार आहेत. लाखोचे मोर्चे काढायलेत, लेकरं बाळ बायका पडद्यातल्या सगळे रोडवर आले तरी मिळणार आणि हे मिळालेलं त्याला उद्ध्वस्त करण्याच्यासाठी जे लोक बाहेर आलेत ना त्यांची आपल्याला जिरवायची. आणि जिरवायसाठी काय शिवाय द्यायची गरज नाही, काय त्यांच्या गजुरीला धरायची गरज नाही. तुम्ही फक्त रस्ता जाम करून टाका. लाखोच्या हजारोच्या संख्येने तुम्ही रोडवर या. त्या दिवशी या शासनाची फाटली पाहिजे. त्याचं उत्तर एकच आहे, बोलू बी नका. तुम्ही सगळे मोठ्या संख्येनं
या ठिकाणी रोडवर आलात की हे सगळं होणार आहे। तसं हे महाराष्ट्रामध्ये हे झालंय, जे आपल्याला म्हणजे सरकारच्या नादी लागून यांनीच खाल्लं म्हणून जी कालवा करीत होते त्यांची जिरली बरं का, ते काही वळवळ करीनात। आणि आपल्या अंबाजोगाईतून आपण असा संदेश दिलाय, एवढं मोठं नाही, एवढी मोठी पंगत लावायची, त्याच्यामध्ये बाबासाहेबांचा एक छोटा फोटो आणि त्याच्यात बाबासाहेब शोधायचे। अंबाजोगाईने निर्णय घेतला, संविधानिक आदर्श 26 जानेवारी 1950 जे संविधानिक भारत सुरू झाला, या संसदीय लोकशाही भारतामध्ये आदर्श कोणाचा घ्यायचा, ज्यांनी आपल्या जीवनामध्ये सर्वोत्तम योगदान या लोकशाहीसाठी दिलंय त्यांचा आम्ही आदर करतोय। हा संदेश सुद्धा इथून चाललेला, वैचारिक संदेश जाणार आहे। त्याचबरोबर आरक्षणाचं रक्षण करण्यासाठी आम्ही सर्व ताकदीनिशी, म्हणजे आदरणीय पोटभरे सर असतील, आमचे भीमरावजी सरवदे साहेब असतील, हे सगळे संयोजन समितीमध्ये सगळे कार्यकर्ते जे बसायला लागलेले आहेत, वेगवेगळ्या मुद्द्यावर चर्चा करत आहेत। त्यांना पाहिजे देशामध्ये सामाजिक सलोखा पाहिजे, देशामध्ये बंधुभाव पाहिजे, आणि हा बंधुभाव करण्याच्यासाठी जिम्मेदारी बाबासाहेबांनी आपल्यावर दिली। बाबासाहेबांचं आंदोलन जे 1907 ते 1956 हे जे आंदोलन झालं, या आंदोलनामध्ये जे बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली आंदोलित झाले, त्या आंदोलनातून जे संस्कारित झाले, त्यांना बाबासाहेबांनी धम्माची दीक्षा दिली। का दिली? तर ही संसदीय लोकशाही बौद्ध भिक्खू संघातून घेतलेली आहे, आणि त्या लोकशाहीचं रक्षण करणारे हे धम्मदीक्षित असतील, आणि या धम्मदीक्षितांना राष्ट्राला अर्पण केलं। आपल्याला अर्पण केले नाही, आपल्या नावानं वरडणारी काही एकच जात नाही, अख्खा भारत जेवढ्या संविधान निरक्षर आहेत तेवढे आपल्या नावानं बोलतेच ना, कारण आपली राष्ट्रभक्ती, संविधानिक भारताच्या प्रतीची आपली जी भक्ती आहे, राष्ट्रभक्ती आहे, यांना कळतच नाही ना, कारण हे जातीत धर्मात वंशात सडायला लागलेले आहे। आम्ही धम्मदीक्षित झालो तरी हे त्यांच्या नादाला लागून काय म्हणतात, महार महार महार। अरे कशाचं? 14 ऑक्टोबर 1956 आम्ही धम्मदीक्षा घेतली ना, आम्ही त्या दिवशी जात सोडली, धर्म सोडला आणि धम्माची दीक्षा घेतली, आणि संविधानिक भारताचा आदर्श समाज, नीतिमान लोकशाही समाज, म्हणजे आंबेडकरी समूह नाही बरं का, समूह असं नाही, नीतिमान लोकशाही समाज म्हणून बाबासाहेबांनी आपल्याला अर्पण केलेलं आहे। मित्र हो, आपल्याला जे जायचंय ते भारताच्या नेतृत्वाकडे जायचंय। आपण असं बसत नव्हतो दीपक, कधी बसलो का आपण असं, म्हणजे आपण असं बसत होतो का? आपण बसायलो तर आपली ताकद बनली पाहिजे, आपल्यातली जे बारीक सारीक गोष्टी असतात त्या सगळ्या कमी झाल्या पाहिजेत। आपलं नातं आता देशात काय चालतंय, हिंदू आणि मुसलमान, ह्याच्या पलीकडचा अभ्यासक्रम आहे का या लोकांकडे? काँग्रेस असेल, भाजप असेल, ह्यांच्याकडे ह्याच्या पलीकडचा अभ्यासक्रम नाही। आपला अभ्यासक्रम असा आहे, मोहनजोदडो हडप्पा, महाजनपद, शाक्य संघ, बौद्ध भिक्खू संघ आणि भारतीय संसद, या लोकशाहीच्या पाऊलखुणा आहेत, आणि त्या शृंखलेमधले आपण आहोत। आपल्याला हा संविधानिक भारत चालवायचा आहे, म्हणून आपली ताकद हे म्हणजे हा बारीक सारीक नाही। आरक्षण बी कशासाठी आहे? आपल्यात बळ यावं आणि आपण लवकरात लवकर भारत देशाच्या नेतृत्वासाठी समोर यावं, याच्यासाठी बाबासाहेबांनी दिलेला आहे। आणि त्या दिशेनं जाण्याचा निर्धार आणि 11 तारखेचा मोर्चा यशस्वी करण्याचा निर्धार हे आपल्याला करायचा आहे। गाडगे साहेब बरोबर आहे, आणि आपण इतके मोठे माणसं आहेत, आणि कुणीतरी आपल्याला असं वाकड दाखवलं म्हणजे आपलं काय वाकडं होतं, बरोबर आहे? असं आपण करूया, आणि मोठ्या कामाला जाण्याच्यासाठी आणि आरक्षणाच्या रक्षणासाठी जे बाबासाहेबांनी आपल्याला आरक्षण दिलं 1902 मध्ये शाहू महाराजांनी त्यांच्या संस्थानामध्ये आरक्षण लावलं। 1930 आणि 31च्या ज्या गोलमेज परिषदा झाल्या तिथं बाबासाहेबांनी हे मंजूर केलं, आणि 26 जानेवारी 1950च्या नंतरचं जे संविधानिक भारत आहे पूर्ण भारताला लागू केलं। आपण या भारतामधल्या सगळ्या आरक्षण धारकांच्या पाठीशी असलेले, त्याचं आरक्षणाचं समर्थन करणारे आपण लोक आहेत, मोठे माणसं आहेत आपण, आणि मोठ्या माणसाला कुणीतरी खिजवाय बघायला सगळ्याची जिरू, फक्त मोठ्या संख्येने या, आणि आरक्षणासंदर्भात डिटेल मार्गदर्शन होणार आहे। सगळे देशातून तज्ञ आणतात आपण तिथं बोलायला, बरोबर आहे? आपली जिम्मेदारी एकच आहे की मोठ्या संख्येने यायचं, बरोबर आहे? कुठे गेले आपले बंधू, बरोबर आहे का? या पद्धतीनं मी जास्तीचं विश्लेषण या ठिकाणी करणार नाही, आणि जे काही संयोजन समितीच्या वतीनं जे महत्वाचे काम आहेत, आता तुमच्या गल्लीतून काय झालं पाहिजे, जी शिस्तीचे जे काम आहेत त्यासाठी तुमच्या गल्लीतून 5 कार्यकर्ते तुम्ही संयोजन समितीकडे दिले पाहिजे, त्या शिस्तीच्या ह्याच्यासाठी। त्याचबरोबर अर्थ समितीचं काय चाललंय,
कुठं किती पैसे जमा व्हायलेत, कुठं कमी पडायलंय, याचं सुद्धा बारकाईने बघणारे तुम्हीच आहेत बरं का. तुम्ही लक्ष नाही दिलं तर बिघडल सगळा खेळ. खेळ म्हणजे पारदर्शक ठेवू आपण, आणि एवढंच नाही, आणखी मोठे मोठे कार्यक्रम यशस्वी करू. त्या अर्थ समितीला काय कमी पडतंय, आपल्या गल्लीमध्ये किती कर्मचारी आहेत, किती आपले काम करणारे बांधव आहेत, आम्ही काय वर्गणी करू शकतो, इथली इथं काय खर्चायची, तिकडं काय पाठवायची, अशा काही चर्चा करा. हे जे म्हणजे आंदोलनाला जे लागणार आहे त्या साधनाबद्दल पण चर्चा करा. तुम्ही आपण सगळे स्वतःला जिम्मेदार मानू, आणि हा जो मोर्चा आहे हा महाराष्ट्रात होणाऱ्या सर्व मोर्चांच्या मध्ये कसा वेगळा अनोखा कसा होईल अशा स्वरूपाचं आपण नियोजन करावं असं नम्र आवाहन करतो, आणि माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. सप्रेम जय भीम. जय रिपब्लिकन भारत. जय रिपब्लिकन राष्ट्रवाद.